अरे ते मुंडक्याचं बघू काय करायचं आपण, ते मुंडकं काय राहत नाही आता. या परभणीमध्ये अनेक आंडू पांडू बंडू आले आणि गेले. अनेक आंडू पांडू आणि बंडू आले आणि गेले. शिवसेना इथे मजबूतीनं उभी आहे आणि ती राहणार. हा स्वतःला काय म्हणतो, बंडू द बॉस. अरे गांडू द बॉस. बरोबर ना. आता यापुढे त्याला गांडू द बॉस म्हणायचं. अरे त्या भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदीला 12 वर्ष विकास सापडला नाही, तुम्हाला काय सापडणार? हे म्हणे ऑपरेशन टायगर करताय साले. ऑपरेशन टायगर नाही, यांनी आता ऑपरेशन प्रभू श्रीराम सुरू केलेलं आहे. ऑपरेशन श्रीराम, रामाचं ऑपरेशन. ज्या श्रीरामाने यांना सत्ता मिळवून दिली, आम्ही त्या रामाच्या अयोध्येसाठी शिवसैनिकांनी बलिदान दिलं. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हा लढा उभा केला हिंदुत्वाचा आणि श्रीरामाचा, आणि म्हणून रामाचं मंदिर उभं राहिलं. त्या रामाच्या मंदिरातल्या 550 कोटीच्या दानपेट्या या भारतीय जनता पक्षानं पळवल्या. हे यांचं हिंदुत्व. आणि त्यांच्या पक्षामध्ये हे गांडू द बॉस बूट चाटायला गेलेले आहेत. तो असं म्हणतो मला चापटी मारून दाखवा. अरे चापटी काय तुला तुडवणार आम्ही? मला चापटी मारून काय दाखवा? ऑपरेशन तुडवा हे त्यासाठीच आहे. गद्दार दिसला की तुडवा हे आमचं ऑपरेशन आहे, हे शिवसेनेचं ऑपरेशन आहे. आणि त्यासाठी कोणत्याही आदेशाची गरज नाही. हा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आदेश आहे. आणि बंडू सारख्या गांडूने आम्हाला आव्हान देऊच नाही. तेव्हा शिवसैनिकांना मी इतकंच सांगितलं, ही परभणी शिवसेनेचीच राहील. असे बंडू गांडू येतील आणि जातील, चिंता करायचं कारण नाही. मला तर मगाशी येताना असं वाटलं, राहुल